आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। हाती येत नाही माझ्याकडे, मग मी कशाला जाऊ? त्यांनी यायला हवं, मी काय तिची नौकर आहे का? हे बोलण्याचा यांना कोणी हक्क दिलाय? बदलापूर पश्चिमेच्या महावितरणच्या कार्यालयातील कर्मचारी ग्राहकांशी अतिशय उद्धटपणे बोलत असल्याचा आरोप होतोय। इथे आपली तक्रार घेऊन आलेल्या ग्राहकांना अतिशय अपमानास्पद वागणूक या कर्मचाऱ्यांकडून दिली जाते, अशी तक्रार एका ग्राहकांनी केली आहे। असाच एक ग्राहक आपली तक्रार घेऊन बदलापूर पश्चिमेच्या महावितरणच्या कार्यालयात आले होते। त्यांच्याशी देखील इथले कर्मचारी अतिशय उद्धटपणे बोलत होते, त्यामुळे ग्राहकाला मोठा मनस्ताप झाला। तक्रार घेऊन आल्यावर इथले कर्मचारी काय भाषा वापरतात हे ग्राहकाच्या तोंडूनच ऐका। तुमच्यासोबत आम्ही होतो, आम्ही काय बोललो तुम्हाला? किती वेळा बोलायची तुम्हाला शिस्त आहे का? सोसायटी मध्ये बदलून नाही देत। साहेब पण बोलले इथे आम्ही इज्जतीने बोलतोय, एवढ्या मोठ्याने बोलते, ती माझ्याकडे येईल का? मी जाऊ का? ह्यांना अक्कली आहेत का बोलण्याच्या? आणि बोलते बोलणार मी, तू बोलू नको। किती इज्जतीने बोललो साहेब तुमच्याशी? एक शब्द चुकीचा बोलले का मला असं तुम्ही दाखवून द्यावं? किती शिस्त? जा मी बोलू नको, जा मी बोलू नको। मी तिथे गप्पा बसले होते, तुझ्या घरी नाही आले मी काही कामासाठी। वर्षामध्ये 6 वेळा आम्ही इथे येऊन गेलोय मॅडम। काय प्रॉब्लेम आहे आपला? अरे सोसायटी ठीक आहे ना, सोसायटी वाले नाही बदलू देते ना, आम्ही येतो ना जेन्युनली। तुमचं आमचं मीटरचं जास्त येतंय, जेन्युनली येऊन आम्ही बोलतोय ना। आताही आम्ही साहेबांकडेच गेलो आणि जेन्युनली बोलू। साहेब बोलले तुम्ही इथे बसा मॅडम, मी करतो। आम्ही इथे बसलोय, त्या इथून बोलतायत की नाही ना, तोंडावर विचारा। सरळ बोलतायत, हाती येत नाही माझ्याकडे, मग मी कशाला जाऊ? त्यांनी यायला हवं, मी काय तिची नौकर आहे का? हे बोलण्याचा यांना कोणी हक्क दिलाय? हे बोलण्याचा हक्क दिलाय का कोणी? मला तुम्ही सांगा। मीटर चेंज करायचं तुम्हाला? अहो रीडिंग जास्त येते। आता तुमचा समजा सोसायटीचा काही इश्यू आहे, तुम्हाला नाही देते चेंज करून, मग आम्ही आलं ना तर तुम्ही ऍटलीस्ट आमचं काम तर करा। प्रत्येक वेळेस तुम्ही उलटा पालटा बोलाल आमच्याशी। तिसऱ्या महिन्यात परत आता आम्ही व्यवस्थित बसलोय, साहेबांशी बोलतो, इथून आवाज चढून तिथे बोलताय। आम्ही इथे बसलोय, त्या साहेबांना म्हणतायत तिला शेवटी माझ्याकडेच जायचं ना मीटरचं हे करण्यासाठी। ती बाहेर उभी आहे, तिचं काम आहे माझ्याकडे येणं, मी कशाला तिला बोलू? म्हणून आम्ही दोघं नवरा बायको बाहेर आलो की जर आम्ही म्हणतोय की आम्ही शिस्तीत बोलण्याचा प्रयत्न करतो, आम्ही साहेबांशी बोलतोय, आम्ही इथे उभे आहेत, आम्ही गेलो का त्यांच्याकडे बोलायला? यांना जराही बोलण्याची शिस्त नाहीये अजिबातच। बघा आता त्यांचा ऍटिट्यूड। तर दुसरीकडे महावितरणच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची प्रचंड मनमानी चालते। इथे तर त्यांनी आपले कायदे आणि नियम स्वतःच बनवलेत। ग्राहकांना जर तक्रार द्यायची असेल तर त्यांना एक विशिष्ट वेळ आपल्या मर्जीनुसारच त्यांनी ठरवली आहे आणि तसे पोस्टर त्यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता कार्यालयात चिटकवलेत। त्यामुळे सायंकाळी 4 नंतर या महावितरणच्या कार्यालयात कोणी तक्रार घेऊन आलं तर त्याला थेट बोर्ड वाचा असं महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून सांगितलं जातं आणि त्यानंतर त्याची तक्रार ऐकून घेतली जात नाही। याबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी मात्र हे बेकायदेशीर असल्याचं सांगत असा कोणताच वेळ तक्रार निवारणीसाठी महावितरणनं ठरवला नसल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे आता या पश्चिमेतील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरतीये। शिवाय महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या या मनमानी कारभाराला चाप बसवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज आहे, अन्यथा ग्राहकांना इथे अशाच प्रकारे अपमानास्पद वागणूक मिळेल आणि त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। पब्लिक मीडिया, बदलापूर। तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।